मित्रांनो, स्वामींच्या प्रगट दिवशी नवस बोलून ही सेवा सुरू करा. काही दिवसातच नवस तुमचा पूर्ण होईल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, स्वामींचा प्रगट दिवस स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी एक पर्वणी असते, एक मोठा सणाचा दिवस असतो. हा प्रगट दिवस यावर्षी 2024मध्ये 10 एप्रिलला येणार आहे. अगदी काही दिवस बाकी आहेत स्वामी महाराजांचा प्रगट दिवस येण्यासाठी. मित्रांनो, प्रगट दिवस येण्याआधीचे जे दिवस असतात ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी प्रगट दिवस येईपर्यंत सुद्धा सेवा करतात आणि प्रगट दिवशी सुद्धा सेवा करतात आणि त्यानंतर सुद्धा स्वामींची सेवा करतात. स्वामींच्या केंद्रात, स्वामींच्या मठात अनेको कार्यक्रम केले जातात. स्वामींच्या सेवेचे कार्यक्रम असतात, पारायणाचे कार्यक्रम असतात, अन्नदानाचे कार्यक्रम असतात, होम हवनाचे कार्यक्रम असतात. मित्रांनो, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या प्रगट दिवशी नवस बोलून सेवा कशी सुरू करावी आणि कोणती सेवा सुरू करावी याबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपली प्रत्येकाची कोणती ना कोणती इच्छा असते. काही ना काही आपल्याला हवं असतं. कोणत्या ना कोणत्या गोष्टीची, वस्तूची किंवा व्यक्तीची आपल्याला गरज असते आणि ती व्यक्ती किंवा ती वस्तू आपल्याला हवी असते. तर यासाठीच आपण देवदेव करतो, सेवा करतो, पूजा अर्चना करतो. तर स्वामींच्या प्रगट दिवशी 10 एप्रिलच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर अंघोळ वगैरे करून तुम्हाला जमलं तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे. किंवा जमत नसेल तर मग स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर घरीच तुम्हाला बसायचं आहे. अगरबत्ती दिवा लावायचा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची. तुम्हाला काय हवं आहे, कसली गरज आहे, कोणती वस्तू, कोणती व्यक्ती तुम्हाला हवी आहे, कोणती अडचण, कोणता त्रास, कोणते दुःख, कोणती समस्या, कोणते संकट तुम्हाला त्रास देत आहे किंवा त्याचा त्रास तुम्हाला होत आहे, ते दूर करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. किंवा काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे, काहीतरी हवं आहे, त्यासाठी तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि हात जोडून स्वामींना विनंती करा की हे स्वामी महाराज, मला हे द्या, माझं हे पूर्ण करा किंवा मला यातून बाहेर काढा आणि लवकरात लवकर मला यातून मुक्त करा किंवा मला ते मिळवून द्या आणि मी तुमच्या दर्शनाला नक्की येईल किंवा तुम्हाला जेही करता येईल ते तुम्ही करा. 11 व्यक्तींना अन्नदान करायचं असेल तर तो नवस बोला की माझं हे पूर्ण झाल्यानंतर मी 11 व्यक्तींना, 11 गरीब व्यक्तींना अन्नदान करेन. किंवा हे पूर्ण झाल्यानंतर मी अक्कलकोटला येऊन तुमचे दर्शन घेईल. असं तुम्हाला जोही नवस तुमच्या मनापासून तुम्ही जो पूर्ण करू शकत असाल तोच तुम्ही बोलायचा आहे. असं नाही की फक्त बोललं म्हणजे बोललं आणि मग नंतर विसरून गेलं, असं नाही. तो नवस बोललात तर कायम स्वरूपी लक्षात ठेवा आणि जेव्हा तुमची इच्छा ती पूर्ण झाली, तो नवस तुमचा पूर्ण झाला तर तुम्ही स्वामींच्या दर्शनाला जा किंवा तुम्ही जोही नवस बोलला असेल, जेही तुम्ही पूर्ण कराल असं बोलला असेल तर ते पूर्ण नक्की करा. एवढा तुमचा नवस, एवढी तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर त्या दिवसापासूनच म्हणजे 10 एप्रिलपासूनच तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी दररोज 3 महिन्यांपर्यंत एक सेवा करायची आहे. ही सेवा दररोज सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि तो नवस जो बोलला आहात तो फक्त एकच दिवशी 10 एप्रिलला बोलायचा आहे. 10 एप्रिलपासून दररोज तुम्हाला सेवा करायची आहे. या सेवेत तुम्हाला गरीब व्यक्तीला, गाईला, कुत्र्याला आणि कावळ्याला अन्नदान करायचं आहे. म्हणजेच दररोज एक चपाती तुम्हाला द्यायची आहे. गाईला 1 चपाती खाऊ घाला, कुत्र्याला 1 चपाती खाऊ घाला, कावळ्याला आपल्या छतावर 1 चपाती टाका आणि एखादी गरीब व्यक्ती मागणारी त्यांना 1 चपाती द्या. असं तुम्ही अन्नदान करा. त्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे 3 अध्याय वाचा. दररोज 3 अध्याय वाचा आणि 11 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. बस, तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हे काम करायचं आहे. गाईला, कुत्र्याला, कावळ्याला आणि गरीब व्यक्तीला 1 चपाती द्यायची आहे आणि स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळ जप हे दररोज 3 महिन्यापर्यंत करायचं आहे. 10 एप्रिलपासून सुरू करा ते 3 महिन्यांपर्यंत ही सेवा करा. तुमचा नवस पूर्ण होईल. तुम्हाला जे हवं, तुम्ही जे बोलला असेल ते नक्की स्वामी कृपेने तुम्हाला मिळेल. श्री स्वामी समर्थ.